नमस्कार मंडळी. चण्याच्या वाटलेल्या डाळीत कधी दुधी भोपळा घातलाय का तुम्ही? नाही ना? बघा आता आपण दुधी भोपळ्याचं काय करतोय ते. आधी आपण साल काढून घ्यायची याची आणि संपूर्ण भोपळा आपण सोलून घ्यायचा. एक मुठभर चिंच मी इथं गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे. आता या दुधी भोपळ्याचे आपण मोठे मोठे तुकडे करून घेऊया. 1 इंच लांबीचे असे मोठे मोठे तुकडे आपण कापून घेणार आहोत आणि एका भागाचे 4च तुकडे करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी दुधी भोपळा कापून घेतलाय. आता हा आपण पाण्यामध्ये घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊया. सेम अशाच पद्धतीने सर्व भोपळा पण कापून घेतला आहे. आता एका भांड्यामध्ये मी भोपळा आणि इथे चण्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. ती मी कुकरमधनं दोन्ही सुद्धा शिजवून घेतलेले आहेत. एक 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये दोन्ही शिजून होतं. तर आता आपण गॅसवर पातेले ठेवूया आणि इथे तोपर्यंत चणा डाळ अशी घरटून घेऊया, बारीक करून घेऊया. चला, तेल तापलंय आपलं. फोडणीसाठी आपण 1 चमचा जिरं घालणार आहोत. जिरं छान तेलामध्ये भाजून घेणार आहोत. एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा चिरून, तो आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत. कांदा भाजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. जर तुम्ही डाळ शिजताना मीठ घातलं तर फोडणीमध्ये मीठ त्याच प्रमाणात घाला. इथे मी डाळ शिजताना मीठ घातलं नव्हतं. तर अशा पद्धतीने मीठ घालून आपण कांदा छान परतून घेऊया. कांदा आपला छान परतून झाला आहे. आता इथे मी काही गरम मसाले घेतले आहेत. हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पूड असे सर्व मसाले मी तेलामध्ये परतून घेते. मसाले आपले छान परतून झाले की इथं मी आलं लसूण पेस्ट 1 ते 2 चमचे ती घालणार आहे. ही पेस्ट सुद्धा आपण छान तेलावरती परतून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. मला सांगा, तुमच्याकडे सुद्धा असं दुधी भोपळा जर घरात खात नसतील तर अशा पद्धतीने वेगळी एक रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. घरच्यांना खूपच आवडेल. ही तुम्ही नुसती पिऊ शकता किंवा भातावर सुद्धा इतकी छान लागते ना की विचारू नका. आता हे आपण आलं लसूण पेस्ट परतून घेतोय. तोपर्यंत इथे मी डाळ आहे ती मी मिक्सरमधनं फिरवून बारीक केली आहे. तुम्ही घोटून रवीच्या साहाय्याने सुद्धा घेऊ शकता, पण मिक्सरमधनं मस्त अशी बारीक अशी पेस्टसारखी होते. आणि मग अशी जी चिंच भिजत घातली तिचा आपण कोळ करून घेतला आहे. आता ही जी वाटलेली डाळ आहे ती आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. बघा किती मस्त बारीक वाटलेली आहे. ती आता आपण घालून घेऊया. सोबतच आपण भोपळा सुद्धा घालणार आहोत आणि भांडं धुवून घेणार आहोत. आणि हे भोपळ्याचं पाणी सुद्धा आपण फेकून नाही देणार आहोत. आपल्याला जर असं वाटलं की ग्रेव्ही खूपच घट्ट होत चालली आहे तर हे भोपळ्याचं पाणी म्हणजे ह्याच्यामध्ये सगळा अर्क उतरलेला आहे भोपळ्याचा, तो सुद्धा आपण ह्याच्यातच घालणार आहोत. छान असं आपण ढवळून घेणार आहोत. इथे मी काही पुदिन्याची, कोथिंबीरीची पानं घेतली आहेत, ती सुद्धा याच्यात घालणार आहे. पुदिन्याने छान टेस्ट येते या ग्रेव्हीला. एकत आपण उकळी येऊन देणार आहोत आणि हलवत राहायचं, ढवळत राहायचं, कारण की आपण ही जी चण्याची डाळ वाटलेली आहे ती
तळाला जाऊन चिटकू शकते आणि करपू शकते. त्यासाठी आपण आता इथे माझं जी ग्रेव्ही आहे ती घट्ट आहे, त्यामुळे मी हे भोपळ्याचं पाणी ॲड करते आहे. ही ग्रेव्ही घट्ट होत जाते थोड्या थोड्या वेळाने आणि सतत ढवळत राहायची, कारण की खाली डाळ लागू शकते. आता आपण काही जास्त शिजवणार नाही आहोत, कारण की ऑलरेडी आपली डाळ शिजलेली आहे. त्यामुळे आपण फक्त उकळी येऊस्तरच आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि इथे आपण चिंचेचा कोळ सगळ्यात शेवटी घालणार आहोत आणि एकच उकळी येऊन द्यायची आणि वारंवार हलवत राहायचं, ढवळत राहायचं, कारण की डाळ खाली लागू नये म्हणून. बारीक गॅसवरती छान उकळी येऊन द्यायची. आता इथे आपल्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशा तऱ्हेने आपली ग्रेव्ही छान अशी झालेली आहे. ही तुम्ही अशी सुद्धा खायला खूप छान चटपटीत लागते, कारण की ह्याच्यामध्ये पुदिना आणि चिंचेचा कोळ घातल्यामुळे एक छान अशी चटपटीत टेस्ट येते ह्याला. आता आपली ग्रेव्ही झाली आहे. मी गॅस बंद करते आणि आपण ही सर्व करूया. ही तुम्ही भातासोबत, नानसोबत, रोटीसोबत, जिरा राईससोबत उत्तम लागते. खूप छान लागते आणि एक वाटी जास्तच प्याल तुम्ही, अशी चव लागते या ग्रेव्हीला. नक्की रेसिपी ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की सांगा मला. धन्यवाद.